दिवस शशिकांत येतो आमच्या समालोचन कक्षा एन कडून. बघा पूर्णपणे भगवे आपण तर वातावरण बघायला मिळते. भगवे झेंडे आपण पाहू शकता. राष्ट्रवादीचे देखील आपण हे पाहू शकता. फ्लॅग पाहू शकता. झेंडे पाहू शकता. म्हणजे आमदार आणि खासदार चषक बाल्या मामा देखील आपण पाहू शकता. त्यांचे कटआउट्स आपण पाहू शकता. विश्वनाथ दादांचा आपण कटआउट देखील पाहू शकता. सामना सुरू होतो. पहिला चेंडू हवेमध्ये यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलने खातं उघडलं ते विकासचं. सिंगलने खातं उघडलं तर दिवा 40+ संघाचा श्री गणेश अकाउंट ओपन केलं जाते. कोणत्याही सुरुवात करताना शून्यातून तुम्हाला सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात केली आहे. संघनायक प्रदीपनी सांगितले की आम्ही 70 ते 75 धावा करू पण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. स्ट्रायकरला उमेश भगत. फटका चांगला यावेळेला पुन्हा एकदा मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संतोष सिंगोळे संघनायक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं मिडॉनला. शशिकांत राईट आर्म ओर दिगणे मारा करतोय. पुन्हा एकदा आपण आता मिडॉनला बीट केलंय. चेंडू वेगाने चाललाय लॉंग ऑनला. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड कॉलिंग. मी तर म्हणेल कौतुक करेल या वेळेला विकासचं. त्याला माहिती चेंडू फीड झालाय. 2 धावा धावफलकातील लागल्यात. जगदीश पाटील देखील ऑन द आहेत. थोड्याच वेळात आमच्यापर्यंत इथे पोहोचतील. आमच्याशी जॉईन होतील. फटका सुरू आहे. डाऊन दी ग्राउंड वाईडिश लॉंग ऑनला चेंडू वेगाने चाललाय. आजच्या आपण तर अंतिम दिवसातील पहिला दणदणीत चौकार. मिडॉन हे आपण बघितलं तर थोडंसं मिडॉनच्या बाजूला आपण वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आणलंय. सुरेख डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका होता. ते उडत चांगलं फेकी देखील आपल्याला बघायला मिळते. एक धावी ते कंप्लीट केली. कदाचित उमेशने मित्र म्हणजे कॉल दिला नव्हता. अरे ते विकासचा विकेट गेला असता. ॲक्युरेट फेकी आली असती तर चौकार आला होता. सिंगल लगेच घेतली. धावसंख्या धाव फलकरती. दिवा 40+ संघ आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा करू. प्रणय असतील, सचिन असतील आणि सौरभ असतील त्यांना धन्यवाद देऊ. पूल केलाय. झेलची शक्यता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आल्या. गुड कॅच. बॅटर बाद. आपण मात्र स्टिकर जवळ चेंडू लागला त्यामुळे टायमिंग झालं नाही. उमेश भगतचं बॅटर बाद झालाय. यश मिळालं गोलंदाजाला यावेळेला. नवीन बॅटर आपण पाहू शकतो जगदीश भोईर उर्फ पिंट्या. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो असं आहे का? चालेल चालेल. ओके ओके काय हरकत नाहीये. नाही खेळाडूंना कोणत्या प्रकारचा त्रास होता ना कामा नाहीये. 7 धावा धावफलकातील लागल्यात. इथून पिंट्याला देखील चांगली बॅटिंग करावी. खास करून विकासला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं. गोलंदाजी मार्फत सुनील म्हात्रेला. पिंट्याला आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट नाही. षटक संपलंय. पंच बघा स्ट्राईकला कोण आहे. विकासाचा असणारे की आपण पिंट्या असणारे. अरविंद जरा बघा. झेल पकडलाय ना. नवीनच बॅटर आहे ना स्ट्राईकला. नाही स्ट्राईक आपण तर रोटेट केली जाते. बरोबर आहे. कॅच घेतले. पंचांचं लक्ष दे फार चांगलं आहे. विकास इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जर विचार केला ऑन साईडला शॉर्ट पॉइंट लेग आपण पाहू शकता. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण
एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंगरला मिड ऑनला क्षेत्रक्षण विकासासाठी क्षेत्रक्षण सजवलंय. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट ताडामॅन पॉइंट कव्हर्सला क्षेत्रक्षण लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. हो चांगला चेंडू बॅकफुट गेला पंच केला यावेळेला डी पॉइंटला क्षेत्रक्षण वेगाने येतो यावेळेला मिसफीड झालीये लक्ष नव्हतं यावेळेला विकासचं अन्यथा इथे दुसरी धाव मिळाली असती. सिंगलला फार महत्व आहे. मुंबईची लाईफ लाईन जर म्हटली तर ट्रेन येते क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे आणि सिंगल डबलचा वापर केला पाहिजे तुम्ही. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सुनील म्हात्रे कोलोली एंड करून. ओ चांगला चेंडू होता यावेळेला पूल करायचा होता पडल्याचा चेंडू खाली राहिलाय. एसटी रक्षक थोडस बघा स्वतःला सावरतो दुखापतग्रस्त होतं. 40 प्लेचं क्रिकेट हे एक धाव संघासाठी एक धाव आरोग्यासाठी. काय जबरदस्त आपण तर एसटी रक्षण बघायला मिळतंय. सुरेश आहे चपळ क्षेत्ररक्षक या संघातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. सुनील भोईर पण एका गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. जगदीश भोईरला आपण पाहू शकता. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड मिड ऑनला बीट केलंय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका चेंडू चाललाय सरळ साईड स्क्रीन बाजूला चौकार. टायमिंग लाजवाब होता. मिडावला क्षेत्ररक्षक होता पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. सुनील तू जगदीश ओ फटका चांगला इनसाइड आउटचा लाजवाब फटका. चेंडू चालला डीप कव्हर पॉइंट रिजन मधून 2 धावा इथून पूर्ण झाल्या. तिसरी होते का पाहायचंय. 3 सहजतेने पूर्ण झालेले. काय फटका होता लाजवाब फटका होता इनसाइड आउटचा. अप्रतिम बॅटिंग. थोडंसं विकेटच्या मध्ये तुम्हाला वेगाने धावणं फार गरजेचं आहे. 1 ला 2 मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करणं. 40 प्लसचे क्रिकेट आहे आपण पाहू शकता. थोडंसं संत गतीने क्रिकेट होतं पण आज 40 प्लसचे क्रिकेट खेळाडू देखील खूप चांगलं फिटनेस आहे. 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नगरसेवक अर्जुनभाई पाटील यांना धन्यवाद देऊ. सुनील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विकास ओ स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. हा फटका का मी तर म्हणेल रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लगेच अववाद नाही लगेच बरबाद. आणि विकास सरळ बॅटनी चांगल्या धावा येत आहेत. हा फटका का मी तर म्हणजे पॉवर प्ले मध्ये 15 धावा आल्यात. एक बॅटर बाद झालाय. विकास सरकडे प्रचंड गुणवत्ता आहे. विकास जर शेवटपर्यंत थांबला तर इथून तो 60 प्लस धावा करू शकतो. इतकी ताकद इतकी गुणवत्ता आहे. सुनीलचं देखील कौतुक करेल. गटा ओव्हर द गट मारा करतोय. ओ यष्ट्या उद्ध्वस्त 2 वेळा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. अखेरकार रिव्हर्स फटक्यानेच घात केला. विकास बाद. सुनीलला यश मिळाले. विश्वनाथ दादा सारखा नेता सापडणार नाही तुम्हाला. माणूस जन्माला एकदाच येतो. त्याने कर्म आणि कीर्ती करायची असते. कर्म चांगली झाली की कीर्ती देखील तुमची वाढते. यश मिळालं की आपण 2 षटकाचा खेळ संपलाय. दिवा 40 प्लस संघ 2 बॅटर बाद झालेत. तर विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. शशिकांत येतो बघा. प्रत्येकाची मेहनत आमदार खासदार चषकमध्ये मॅनेजमेंट कमिटी आपण पाहू शकता. बाहेर आनंदा भंडारी आपण पहिले तर थोडंसं रिलॅक्स महसूस करतात. तर का अंतिम दिवसात स्पर्धा आहे. विलास आपण पाहू शकता. विलास दादा देखील इनेक्शन मग आपण पाहू शकता. संघाला सपोर्ट करायला विलास वैती 15 धावा झाल्यात. इथून आता धावांचा वेग वाढवायला लागणार आहे का नाही. मोहिली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. नेक्स्ट मॅच जय महोत्सव उंबाडे 40 प्लस विपक्ष चोळेगाव 40 प्लस. अजून एक चांगली मॅच बघायला मिळेल आपल्याला. 2 ताकदवार संघांमध्ये लढत असणारे. तर दोन्ही संघाचे संघनायक आले असतील. आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला शशिकांत. वैयक्तिक दुसरं संघाचं 30 षटक गणित. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. फटका चांगला आहे. सरळ बॅटने लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न खूप चांगले केले. 2 धावा होतात का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत.
10 धावा फलकात त्यामुळे पाहू शकता यावेळेला 17 धावा. 2 बाद दिवा 40+ संघ तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगलं क्षेत्रक्षेत्र आहे, खूप चांगलं क्षेत्रक्षेत्र लॉंगनला. काशीनाथ शशिकांत राईट आर्म ओव्हर द विकेट मारत होते. ओ पुणे ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. प्रदीप विकेटच्या मध्ये वेगाने धावतायत. त्याला देखील धावणं फार गरजेचं आहे. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्ही बॅट ग्राउंडिंग करा, तेच कदाचित पंच सांगत असतील किंवा गोलंदाजाला देखील तेच सांगत असतील की तुम्ही फॉलो थ्रू व्यवस्थित पाय ठेवा. अरविंद म्हात्रे खूप चर्चित नाव आहे SP फायनलचं. भरपूर इम्प्रूव्ह केलं स्वतःला आणि आम्ही सातत्याने त्यांचं नाव घेतच असतो की त्यांनी खूप चांगली पंचगिरी आता केली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते आम्हाला दिसतात. शशिकांत ओ फटका हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षकाला मिड ऑफला क्षेत्र. 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. 2 सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. 10 धाव फलकात आपण पाहू शकता. 21 धावा. दिवा 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेकी गमावली आहे. मोहिनी 40+ संघाने टॉस जिंकून आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. उंबाडे 40+, जयमोत्सव उंबाडे 40+, विपक्ष चोळेगाव 40+ मध्ये मॅच असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना एक टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. प्रेक्षकांची गर्दी भरपूर प्रमाणात बघायला मिळते. त्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. फटका चांगला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आले आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 झाले आहेत. ताकद थोडीशी कमी बघायला मिळते. 10 धाव फलकात 23 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. तेजस ओरची वाणी, प्रणय, सचिन, सौरभ खूप चांगलं काम करतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. आमच्या आवाजाची काळजी घेतात ते किरण कारभारी, उंबारडेचे DJ आणि आमचे गुणलेखक याच गावचे आपण दिनेशला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला वाईडिश लॉंगरला चेंडू वेगाने चाललाय. 1 बाउंड चेंडू गेलाय सीमारेषा पार. उपयुक्त चौकार. काम ऐसा करो की नाम हो जाए. विश्वनाथचं काम पाहू शकता आपण. आमदार खासदार चषक 2026 दमदार आयोजन. ओ पुणे डाऊन दी ग्राउंड. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. वाडिश नंबरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. त्या 10 धाव फलकात 29 धावा. अगदी चांगली बॅटिंग करतोय या षटकामध्ये. आपण तर षटक संपलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. शशिकांतने या षटकात धावा दिल्या. तब्बल आपण जर विचार केला तर पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या 7. एक बॅटर बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली तर सुनीलने धावा दिल्या 8. एक गडी बाद केला. षटक संपलंय बघा. पहिला चेंडू 2, दुसरा चेंडू 2, तिसरा चेंडू 2, चौथ्या चेंडू 2, 5व्या चेंडूवरती चौकार आणि दुसरा चेंडू 2. बघा पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचंय. नाही 12वा खेळाडू कोणी जाऊ शकता मैदानात. नाही दोन्ही संघांना विनंती करतोय. जय महोत्सव 40+ उंबाडे संघ यजमान आहेत. तर या टॉस साठी चोळेगाव संघ आपण या टॉस साठी दोन्ही संघ आपण आला असाल तर लगेच टॉस साठी यायचंय. बघा खेळाडू बातचीत करतायत. पाण्याची मागणी केली. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. आमदार खासदार चषक. काय जबरदस्त तिरंगे फडकताना दिसत आहेत. फ्लॅग आपण तर राष्ट्रवादीचा देखील फ्लॅग फडकताना दिसतो. आणि मला वाटतं समोर बघा झाडावरती आपण बघितलं तर काहीतरी देवस्थान असावं, तिथे देखील भगवा झेंडा फडकताना दिसतो. क्या बात आहे. असंच लावतात का दिनेश. पण भगवा झेंडा ना हे देवाचं प्रतीक आहे. किती झेंडे आले किती गेले पण भगवा राहिला उभा. क्या बात आहे. चोळेगाव संघ देखील इथे दाखल होतो. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जलपान केलंय. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघनायकाने ओपिनियन मध्ये सांगितलं ते 70 ते 75 करू, पण आता इथून करणं गरजेचं आहे. अरे विकासने मित्र म्हणजे कुठेतरी ना निराशा केली. खराब शॉट सिलेक्शन केलं. पहिल्या चेंडूवरती बचावले होते पण दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट करायला गेले. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लागला तर तुम्हाला धावा देईल, नाही लागला तर तुम्हाला आउट देखील करेल.
आणि आता इथून बॅटिंग करावी लागणार प्रदीपला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला शशिकांतची 2 षटकं संपल्या, सुनीलने एक षटक हाताळलंय. पाहिजे आता मोहिनी 40+ संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज आता इथे आमंत्रित केलं होतं. सुभाष गोंदेला आपण पाहू शकता. संतोष शिंगोळे या संघाच्या संघनायक आहेत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. सुभाष कोलोली एंड करून टाकेला प्रदीप. ओ चांगला चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. खूप चांगली फेकी अंडरआर्म स्टाईलने फेकी केली. एकच धावसंख्या फक्त 30. आता इथून जगदीशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजी चांगली आहे संघाकडे, पण धावा करणं फार गरजेचं. 50-55 धावा केली तरी मित्र म्हणेल संध्याकाळचं सत्र आहे. हवा देखील प्रचंड प्रमाणात वाहते. गोलंदाजाला आपण खेळपट्टी सहाय्य करू शकतो. चेंडू स्विंग होऊ शकतो इथे, त्यामुळे धावा करणं फार गरजेचं आहे. दिवागाव म्हटलं तर प्रचंड क्रिकेटचे चाहते आहेत. IPL मध्ये खूप मजा येते. सुभाष एज ठेकन बॅटर बाद बिग विकेट. जगदीश बाद होतो. जगदीश भोईर 10 चेंडू 21 धावांची खेळी केली. संघाचं काम मित्र म्हणेल चोखपणे बजावलं त्याने. त्याची बॅटिंग खूप चांगल्या प्रकारे केली, पण इथून मित्र म्हणेल थांबणं गरजेचं. जबरदस्त बॅटिंग केली. नवीन बॅटर येतोय विनोद. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून, आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. विनोद भगत आले. सुनील. सुभाष पुण्याचा गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या पंचाची मागणी केली. बघा 3रं पंच जायचंय. मॅनेजमेंट कमिटी आपण मैदानात जाऊ शकता. चला 3रे पंच. आता 3रे पंच जायचं मैदानात. रुपेश भंडारी जात आहेत. उंबारडे सापार्डे गाव म्हटलं तर या गावात कुस्ती पैलवान भरपूर आहेत. कुस्तीच्या माध्यमातून भरपूर जणांना जॉब देखील मिळालाय. चेंडू यावेळेला आपण तर चेंडू बीट गेला. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 झाल्यात. आखो में आखो का इशारा केलाय. विनोदला माहिती कॉल दिला तर वेगाने थ्रो येईल, पण इथे थोडासा संत गतीने फेकी केली आणि त्याचा फायदा घेतला. विनोद यासाठी तर जाणला जातो ना. जरी आम्ही 40+ आहे, पण आम्ही मात्र शरीराकडे जास्त लक्ष देतो, फिटनेसकडे लक्ष देतो. फिटनेस असा एक आपण शरीर संपदा एक अशी आहे ना तुमच्याकडे बिरुद होता की कोणी चोरून घेऊ शकत नाहीये. तुम्ही जेवढं तिला जपाल तेवढं तुम्हाला ते सुदृढ ठेवेल. सुभाष राईट आर्म ओव्हर द कट मारत होतो. टाकला विनोद. ओ बॅक पुढे गेलाय. कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. नकार दिलाय. योग्य निर्णय होतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. सुभाष पुणे गोलंदाजी मार्कवर. स्कोअरचा विकेट घ्यायचं तर यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या 10 फलकात 34. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. गुड डिसिजन मंथन. येस बॅटकट आहे. बॅटकट दिले. अंपरने बघितलं तर लगेच निर्णय चेंज केला आणि सांगितलं की बॅटकट आहे. काय चांगली गोलंदाजी केली. मग मोहिनी 40+ संघाने टॉस जिंकला. तर मी मगाशी म्हणत होतो गोलंदाज आपण तर सहाय्य करते खेळपट्टी, तर चेंडू स्विंग होतो. स्वीप केलाय. पाठवलाय बॅकपार्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. विकेट व्हीड विकेट गेल्या तिथे. नाही असं वाटलं की चेंडूकडे आमचं लक्ष होतं, पण बॅटर तिथे व्हीड विकेट झाले. कदाचित आपण पहिले तर बॉडी बॅलन्स राहिला नसेल. तेजस येत आहेत. नाही हा फटका चांगला होता, पण कदाचित काय होतं कधी कधी बॉडी बॅलन्स तुमचा दिनेश राहत नाहीये. शूज देखील सरकतात. क्या बात आहे. राजीव भोईरला देखील इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. लढवं या वृत्तीचा खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका.
प्रदीप भंडारी त्यांच्या बोटांची जादू दाखवायला लागणार आहे आता खेळपट्टीवर. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. या सर्व खेळाडूंनी ना आम्हाला प्रचंड समालोचकांना प्रेम दिलंय आणि त्या प्रेमाखातीर आम्ही देखील इथपर्यंत आमचा आवाज टिकून ठेवलाय आतापर्यंत. अंतिम षटक आता कोण खेळतोय? धावा येत नाहीत दिवा 40+ संघासाठी. आता अंतिम षटकात ना इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. तेजस आलाय, तेजस भोईर आलेत बघा. चहाची देखील व्यवस्था केली गेलेली आहे राजू दादांच्या माध्यमातून. त्यांना धन्यवाद देऊ आम्ही. कुछ मिठा हो जाए. क्या बात आहे. सुभाष आलाय. सुभाष आले. सुभाष मित्र म्हणेल ज्युनियर आले, गोंधळीचे. चला असू दे. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला प्रदीपला आपण पाहू शकता. प्रदीपला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता 6 चेंडूमध्ये मित्र म्हणेल कमीत कमी 15 ते 16 धावा करणं फार गरजेचं आहे. चला चोळेगावचे कॅप्टन आमचे मुख्य बॅट्समॅन या ज्युनियर. चला चला बघा वेळ निघून चाललाय बघा. अन्यथा तुमचा एक खेळाडू सतत 30 सर्कलमध्ये येईल. जेव्हा 30 मध्ये सर्कलमध्ये खेळाडू होतो ना बरोबर टायमाने खेळ चालू आहे. सुभाष ओव्हर लेप केलाय. पंचांकडे पाहिलं जात आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय ऑफ ब्रेकच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती. इथे लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रदीपला आता इथून ना 5 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके मारावेत लागणे अत्यंत गरजेचे आहे. सुभाष राईट अप ओव्हर तिकडे मारत होतो. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. सरळ चेंडू आला लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. 2 सहजतेने पूर्ण केले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 36 धावा धावफल करती. धावा धावफल करती लागल्यात. 4 चेंडूचा खेळ बाकी. दिनेश जाधव बघा याच गावचे पुत्र खूप चांगलं गुणलेखन करतायत. सुभाष ऑल ऑफ केलाय. उंच गेलाय. चेंडू चाललाय. 1 बाउन्स. वाईड डिश लॉंग गॉन. सीमारच्या बाहेर. मच नीडेड चौकार. फटका बनवला यावेळी. लाजवाब फटका. गॅप शोधले मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये जी गॅप होती त्या गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. इथून आता आक्रमण करणं फार गरजेचं. अशाच प्रकारचे फटके मारणं गरजेचं आहे. संघ नायकाला कॅप्टन नॉक खेळावा लागणार. कॅप्टन इनिंग खेळावी लागणार आहे. सुभाष सिनियर. ओ फटका पुन्हा एकदा चांगला आहे. फुलर लेनचा चेंडू तर यावेळेला खोदून काढायचा. तर चेंडूला व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केलं. ते अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकेला तेजसला आपण पाहू शकता. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 14, चौथ्या षटकात 5 झाल्या. 2 चेंडू बाकी. फटका चांगला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. एक धाव कंप्लीट केले. 2 होतं कापायचंय आणि अखेरकार चेंडू गेला सीमारेषा पार. बघा ना चेंडूनी काय मच नीडेड उपयुक्त चौकार. तेजस भोईरच्या बॅटमधून उपयुक्त चौकार आलाय. अंतिम चेंडू. चेंडूवर जर आता चौकार आला तर इथून म्हणजे 50चं लक्ष राहील. चला चोळ्याचे कॅप्टन चोळेगाव 40+ कॅप्टन चांगली मॅच बघायला मिळेल. अंतिम चेंडू. या षटकात धावा आल्यात आता. हो चांगला चेंडू होता. यावेळेला समोर टाकला होता. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना दिवा 40+ संघाने 45 केले. 46चं लक्ष. काही सन्मान आहेत ते आम्ही करणार आहोत. तर आशिष जाधव यांचा आपण सन्मान करूया. या आशिष जाधव आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाणार. टॉस साठी यायचं लगेच चोळेगावचे कॅप्टन. टॉस देखील आम्ही करणार आहोत. उंबाड्याचे कॅप्टन देखील या. ते आपण पहिला सत्कार करू. नंतर टॉस देखील आपण लगेच करून घेऊ.
भीरू भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. माईची प्रेमाची उद्धार शार या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाते. निलेश जाधव आपण पाहू शकता, दिनेश जाधव यांचे बंधुराज. तर अजून एक आपण सन्मान करू. भीरू भोईरला विनंती करतो, एक सिनियर खेळाडू विलास वैती या, आपला देखील सन्मान केला नाही. विलास वैती दिवा या आपला सन्मान आपण स्वीकारायचा. एक जबरदस्त क्रिकेटर, एक काळ गाजवला आणि 40 प्लसच्या माध्यमातून ते देखील आपल्या इनॅक्शन मध्ये बघायला मिळतात. काही कारणास्तव खेळत नाहीत संघामध्ये. प्रत्येकाने 40 प्लस क्रिकेट खेळा, पण जपून खेळा, तब्येतकडे लक्ष द्या आणि मग आपण क्रिकेट खेळा. तर भीरू भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. माईची प्रेमाची उद्धार शाल आणि टॉस साठी देखील लगेच सज्ज राहायचे. चोळेगावचे कॅप्टन या. चला, चोळेगावचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. बरोबर आपण आता 25 मिनिटात खेळ संपला. चेंडू 3 ते 4 वेळा देखील बाहेर गेला होता. तर संजय या टॉस साठी. चला, कॅमेरामॅन जरा लक्ष द्यायचं. प्रणय चला टॉस साठी या. चोळेगावचे कॅप्टन जेमसा उंबारडे 40 प्लसचे कॅप्टन आशिष जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आमदार आपला खासदार चषक, आपला आमदार आपला खासदार चषक 2026 चे आयोजन आपण पाहतोय. आशिष जाधवचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. चला कॅप्टन या. जयमसोबा उंबारडे 40 प्लसचे कॅप्टन टॉस साठी या. कॅप्टन कोणी बारामदार. चला निलेश जाधव आपण पाहू शकता इनॅक्शन मध्ये एक बंधुराज लेखणी पकडले, दुसरा बंधू आता क्रिकेट खेळणं. एका बाजूला आपण तर खासदार आहे, दुसऱ्या बाजूला आमदार चषक असं लिहिलेलं. टॉस करत चालेल. टॉस करूया आपण पुन्हा एकदा, कारण का तो टॉस दिसत नाही. इथेच कर, काय हरकत नाही. दोन्ही संघ नायकांना मी धन्यवाद देईल, कारण त्यांनी लगेच सांगितलं की चालेल आपण टॉस पुन्हा करूया. आमदार चषक तर टॉस जिंकला आहे अजय मसो 40 प्लस उंबाडी संघाने. डिसिजन का असणार आहे? डिसिजन थोडा पेंडिंग. काय हरकत नाही, डिसिजन पेंडिंग आहे. मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. धावा तर धावा दिल्या, धाव फलकर्ते आपण पाहू शकता यावेळेला 45-46 धावांचं लक्ष्य. टॉस जिंकलाय जय मसोबा उंबाडे 40 प्लस संघाने. डिसिजन पेंडिंग आहे, म्हणजे नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. सामन्याला करूया सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल होते यावेळेला. आपण तो मोहिली काशीनाथ या संघाचा एक जबरदस्त बॅटर आहे आणि चंद्रकांत रोशन आपण पाहू शकता पहिलं षटक. गोलंदाजी या संघाकडे खूप चांगले, तेजेचं षटक असणारे, रोशनचं षटक असणारे. त्यामुळे ह्या गोलंदाजाने इथून जर विकेट्स मिळवल्या रेग्युलर इंटरेस्ट मध्ये आणि जर चेंडू जर डॉट फेकले तर हा सामना देखील ते 60-65 धावा इतकं मोठं करू शकतात. पण मोहिरी 40 प्लस संघ देखील एक चांगला संघ आहे. मालिका वीर साठी आपण पाहू शकता फ्रीज दिनेश उपयुक्त वस्तू. चंद्रकांतला आपण स्ट्राईकला, 9 स्ट्राईकला आपण पाहू शकता काशीनाथ. सामना सुरू होतोय गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पहिलं षटक रोशन भगत आलाय. दिवा एक्सप्रेस या नावाने देखील रेग्युलर क्रिकेटमध्ये भरपूर क्रिकेट गाजवलं त्यांनी. पाहिजे आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू खूप चांगला आता वेगाने आतमध्ये आलाय. मिसफील्ड झालीये इथे. एकच धाव अंडरआर्म स्टाईलने फेकी केली आणि श्री गणेशा ओपन झाला पहिल्या चेंडूवरती. धावांचं खातं उघडणं फार गरजेचं आणि तो उघडलंय. रोशन स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता यावेळेला, जेणेकरून आम्हाला विपक्ष संघाला सूचना तो निर्णय पोहोचवणं फार गरजेचं आहे. राजू भोईर निर्णय कळवा चला लवकर. बॅटिंग करणार तर जय मसोबा उंबाडे 40 प्लस संघ बॅटिंग करणार आहे. त्यामुळे आपण तर चोळेगाव 40 प्लस संघाला क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला तेजस आलाय. इथून मॅच बनू शकते. तेजस लेफ्टमर आहे. फटका चांगला यावेळेला, गॅप शोधले, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, चेंडू सीमारेषा पार चौकार.
सारख्या जर तुम्ही उर्फी चेंडू टाकला जो प्रहार करेल तर टिपेक्स टाकावर आपण लॉंग ऑफ क्षेत्रक्षण पाहू शकतो. हो चांगला चेंडू बॅकफुटा गेला, यावेळेला गॅप शोधली, पॉइंट आणि डी पॉइंटच्या मधून चेंडू चाललाय सीमारच्या पार, चौकार. गोलंदाजी बघायला मिळते, खराब गोलंदाजी बघायला मिळते, त्याच्यावर योग्य उत्तर देतोय, खराब चेंडूला योग्य उत्तर देतोय. रोशनने चांगली गोलंदाजी केली, तेजस कुठेतरी इथे नियंत्रण गोलंदाजी करत नाहीये. फुलटॉस पुन्हा एकदा डाऊन ग्राउंड खेळ. हो चांगलं क्षेत्ररक्षण, पायाने चेंडूला अडवलं रोशनने, अन्यथा चौकार गेला असता. धावसंख्या धावफलकाती 15 धावा आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो काशीनाथ. चंद्रकांत त्याला साथ देखील तितकीच चांगली देतोय. 15 धावा झाल्यात, अजून एक तिची गरज आहे. रोशन एकटन राऊंड तिकडनं मारा करतोय. हो चांगला जो फ्लिक केलाय, बॉटमचा खूप चांगला वापर केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, अडवण्यात यश मिळवलंय. थांबा पंचांचा निर्णय येऊ दे, चेक करायचं, चेक करा. मला पंचांचा निर्णय येऊ दे, आयोजन मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय येऊ दे, काय येतो. थांबा डिसिजन पेंडिंग आहे, चेक करतायत चेंडू चौकार गेलाय की अडवलाय. नाही योग्य डिसिजन मिळेल तुम्हाला. आपण आता ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपण तर त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. क्लिअरिटी विथ क्वालिटी. प्रणय भेडेकर मॉनिटर लॅपटॉपवर काम करतायत. डिसिजन पेंडिंग आहे. चौकार नाहीये. धावा किती आल्या दिनेशीतून? 2 धावा घेतल्यात. तेजस लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. या षटकात धावा आल्या आहेत आतापर्यंत, मी तर म्हणेल 11 धावा आल्या आहेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू यासाठी तर जाणला जातो ना तेजस, पण अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. पहिला गडी वाजतोय मोहिली 40+ संघाचा, बिग विकेट. धर्माचा अर्थ समजला नसता. आपण नेहमी म्हणतो काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती. अगर एक छत्रपती शिवाजी महाराज होता सबकी सुन्नत होती. प्रणय त्यामुळे महाराजांचा आपण आभार मानले पाहिजेत. महाराजांमुळे आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, महाराजांमुळे आपण हिंदू म्हणून अस्तित्वात आहोत. तेजस हो अजून एक चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. शॉर्ट थॉर्डमॅनला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 18 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर 46चं लक्ष असताना धावफलकात धावा लागल्यात आपण बघितलं तर 18. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू, 28ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. डीजे जबरदस्त गीते लावली जातात. किरण बघा ना, नेहमी आम्ही म्हणतो की कार्यक्रम कोणती असो पण आगरी कोळी जोपर्यंत गीते लागली जात नाही ना किरण, तोपर्यंत कार्यक्रम पूर्ण होणार नाहीये. जबरदस्त साऊंड सर्व्हिस बघा. मॅच संपली नाहीये. 2 षटकामध्ये धावा झाल्या तब्बल आपण पाहिलं तर 18. तरी या षटकामध्ये जर विचार केला ना तर 12 धावा आल्या, पण एक महत्वाचं विकेट देखील मिळालाय. रोशन पुन्हा एकदा आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये.
कारण त्याला माहिती आहे 18 चेंडू 28 करायचे आहेत. 10 चेंडू आपण तर धावा जास्त आहेत. हा षटक फार महत्वाचा आहे. नेक्स्ट मॅच जय मसोब उंबाडे 40+ संघाने टॉस जिंकलाय आणि आपण बेहतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच मध्ये वापसी केली. चला फास्ट घ्या. हळूहळू आपण तर सूर्य अस्ताला चाललाय. खरं मकर संक्रांती तर दिवस त्याने मोठा होत जातो. रोशन आला गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर सुनील आलाय. काशीनाथ सारखा बॅटर अजूनही खेळपट्टीवर आहे. रोशन हो चांगला चेंडू होता. डाऊन दी ग्राउंड मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्रक्षण. एकच धावसंख्या धाव फलकात 19 ने दोन्ही संघ मैदानावर झुंजतायत. दोन्ही संघ मैदानावर लढतायत. चांगलं क्रिकेट खेळतायत दोन्ही संघांना माहिती आहे इथून विजय फार महत्वाचा आहे. इथून कोणाला मॅच सोडणं परवडणार नाहीये. रोशन स्ट्राईक केला. काशीनाथला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. विकास आलाय आणि विकासने झक्का झेल घेतलाय. मॅचची गोल्डन विकेट. बॅटर बाद. तेव्हा 40+ संघ वापसी करण्याच्या मार्गावर आहे. सुभाष आलाय नवीन बॅटर. सुभाष गोंधळी आले आहेत. सिनियर आहेत. रोशन राईट आर्म ओव्हर देकडे मारा करतोय. हो लॉक केलाय. जेलची शक्यता आहे. विकास आलाय. झकात झेल पकडलाय. बॅटर बाद. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तेजस. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अप्रतिम झेल पकडले. 2 झेल खूप चांगले पकडले. बिग विकेट. रोशन काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कहाणी में ट्विस्ट. विकासने 2 झकात झेल घेतले. ह्याला म्हणतात क्रिकेट ना कधी काय होऊ शकतं सांगू शकत नाही. दिनेश सर्व काही सुरळीत चालत आहे पण मोहिली संघ थोडासा घाई करायला गेलाय. लवकर मॅच संपवण्याच्या प्रयत्नात विकेट्स केले आहेत. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक झाली का पाहिजे आपण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 दिवसात एकही हॅट्रिक झाली नाही. पहिली हॅट्रिक होती का पाहिजे. स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला ओ चांगला चेंडू. यावेळेला खूप चांगला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी वापसी केली. जबरदस्त. दिवा 40+ संघाने रोशनचं कौतुक करेल. दिवा एक्सप्रेस आता रुळावर आली. वेगाने धावते ट्रॅकवरती. सुभाष आल्यात. ज्युनियर जबरदस्त गोल. या 3ऱ्या षटकामध्ये नाट्यमय निर्माण केलंय रोशनने. बॅकफुट गेला. काटकेला यावेळेला रूम दिला आणि चेंडूला पाठवलं. यावेळेला डीप पॉइंट सी मार्शा पार चौकार. तेरा चेंडू आणि आपण पाहिलं तर इथून अर्ध लक्ष पार झालंय. आता अर्ध लक्ष पार करता. हा थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. बॅकपट गेले आणि कट केलाय. थोडीशी गॅप मिळाली सुभाष साडी. अंतिम चेंडू. हा चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. ओ लॉक केलाय. जेलची शक्यता आहे. विनोद आलाय. ओ गुड कॅच.
कार्बन कमाल झेल घेतलाय बॅटर बाद. काय जबरदस्त गोलंदाजी केलीये रोशन भगतची. गोलंदाजीवर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. येणारे 12 चेंडू 23 ची गरज आहे. रोशनने काय गोलंदाजी केली. 5 धावा देऊन 3 बॅटर बाद केले. टाळून दिले रोशनसाठी. जबरदस्त वापसी केली. अप्रतिम गोलंदाजी. आता इथून षटक कोण घेऊन पाहिजे. दिवा 40+ संघाच्या माध्यमातून वापसी केली मॅच मध्ये. याचा विकासकडे चेंडू सुपूर्द करतात का पाहायचंय. का विलास वैती खेळत नाहीयेत. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. काय पहिलीच मॅच दिने जबरदस्त बघायला मिळते ना. 40+ क्रिकेट आहे. एक डाव संघासाठी एक डाव आरोग्यासाठी. पण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. काशीनाथ मला वाटतं पाणी देऊन आले आहेत. कोण कुणाला पाणी पाजते पाहायचं तर मैदानात पाणी पिलंय. काशीनाथ देखील थोडेसे नाराज आहेत कारण त्यांनी खराब शॉट सिलेक्शन खेळले आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आता थोडासा संघ बॅकफुट होत रे. आणि इथं वरचढ आपल्याला बघायला मिळते. दिवा 40+ संघ विकास येतोय. चौथे बघायला मिळतोय. त्या विकास चौथ्याने आपण तर बॅटिंग चांगली केली. पण एक षटक पाहायचंय कशा प्रकारे इथून फेक. चला 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 मॅचचा एक रिदम असतो तो तोडू नका. दिवा 40+ संघ बघा पंच पाहतायत घड्याळकडे. घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. विकास चौथी आलाय. विकास इथून झकास गोलंदाजी करतो का पाहायचंय. सायकलला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला सुनीलला आपण पाहू शकता. विकास वैयक्तिक पहिलं संघात चौथं षटक घेऊन आलाय. कोलोली एंड करू सायकल सुनील. ओ लिडिंग एज खेळची शक्यता आहे. ओ गुड कॅच. बॅटर बाद. खेळाडू कोललीचे जबरदस्त क्रिकेटर. विकास गोलंदाजी मार्को शाखेला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला सुरेश आलाय. राईट आर्म राऊंड द गेट मारत कोलोली करू. ओ खूप चांगला चेंडू. काय वेग होता बघा ना. प्रचंड वेग पडला. त्या चेंडू वेगाने गेलाय. यष्टीरक्षक उमेश खूप चांगलं यष्टीरक्षण करतोय. 2 चेंडू डॉट गेलेत बघा. पंच काहीतरी ताकीद करतायत. मंथन मला वाटतं कदाचित विकेटच्या मध्ये धावतायत. त्यामुळे कदाचित पंचांना दिसणार नाही. चेंडू जर LBW असेल बॅटची कडा असेल तर लवकर समजणार नाहीये. त्या विकासला त्यांनी सूचना केल्यात. गुड डिसिजन मंथन. ह्या सूचना करणं फार गरजेचं आहे. आता 10 चेंडू 23 ची गरज आहे. मॅच होती कुठे आली कुठे. हो चांगला चेंडू. फुलर लेनचा चेंडू. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. विनोद आहे तिथे. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 25. मिसफीड झाली. 2 आल्यात. आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्या. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते. दिवा 40+ संघाचं कौतुक करेल. मॅच होती कुठे दिनेशाने आली कुठे. जे आपण रोशनी षटक फेकलं ना ते नाट्यमय षटक फेकलं. तिसरं विकास गोलंदाजी मार्कवर सायकला सुरेश. ओ अजून एक फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकात 26. 20 ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही आपण जर विचार केला तर 8. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. साकेतला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला चंद्रकांतला आपण पाहू शकता. हे 2 चेंडू फार महत्वाचे दोन्ही संघांसाठी.
दिनेश जर शेवटच्या षटकामध्ये 20 किंवा त्यापेक्षा जर जास्त धावा राहिल्या ना तर मग थोडंसं कठीण आव्हान होतं 40+ संघासाठी. पण 40+चे खेळाडू देखील कुठे कमी नाहीयेत. ओ पूल केलाय, जेलची शक्यता आहे, विनोद आलाय, हा माझा जेल मी घेणार, गुड कॅच, बॅटर बाद, विकास झकास गोलंदाजी करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे जीवनदादा. या क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, मला वाटतं गावचा संघ खेळतो म्हणा, मला वाटतं ते सपोर्ट करतायत, काहीतरी सूचना करतायत. नाही, करणं गरजेचं आहे. नाही, गावाला नेहमी सपोर्ट करा, गावाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. खरं गाव करेल ते राव करणार नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते बघा ना, अप्रतिम गोलंदाजी, 2 विकेट्स मिळाल्यात. अंतिम चेंडू या षटकातील 20ची गरज आहे. शशिकांत आल्या, मॅच होती कुठे, आली कुठे. एक आपण बघितलं, एक खराब शॉट तर तुम्ही खेळत अख्ख्या मॅचची वाट लागते. आणि जिथून आपण एक चांगला फटकाल त्या मॅच मध्ये तुम्ही वापस तेच केलं. दिवा संघाचं कौतुक करेल, खास करून रोशन भगतचं. काय गोलंदाजी केली. विकास बघा बॅटिंग मध्ये अपयशी ठरला, पण आता गोलंदाजी जबरदस्त करतो. अंतिम चेंडू शशिकांतला. ओ जबरदस्त गोलंदाजी, डॉट चेंडू समाप्त होते. गोलंदाजी आवडली तर विकाससाठी टाळ्या होऊन दिली जरा. तर वीरू भोईर जरा 1 मिनिट यायचा आमच्या जरा संपर्क साधा. खरंच एक नंबर आहे. काय जबरदस्त त्यांनी आपण तर विजय दणदणीत विजय मिळाला. आमदार आपला खासदार चषक 20 आणि पहिलीच मॅच. काय जबरदस्त बघायला मिळते बघा ना. दिनेश येणारे 6 चेंडू 20ची गरज. 2 षटकामध्ये ना आपण त्या जबरदस्त दबाव निर्माण केला. आपण 3ऱ्या षटकात 5 धावा आल्या, तिथे गडी बाद झाले 3. दुसऱ्या आपण 4थ्या षटकात तिथे धावा आल्या, आपण 3, 2 बॅटर बाद केले. अंतिम षटक संगणक प्रदीप येतो. कोणी रुपेश येतोय काय? प्रदीप आले होते, आम्हाला रुपेश येत आहे. रुपेश कडे संघनायकाने सामन्याचं भवितव्य सोपवलंय. पाहिजे तर रुपेश काय करतोय. क्षेत्ररक्षण थोडस विखुरलेलं बघायला मिळते. या 2 गोलंदाजांना जबरदस्त कामगिरी केली. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. सुरेश, मॅच संपली नाहीये. ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्म पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या बेला रुपेश. ओ पहिला चेंडू, पंच वाईट चिखून करतात. चेंडू चांगला होता पण पडलाय तर जास्त बाहेर निघालाय. आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू 19ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. इथून 1-2 मोठे फटके, ज्याप्रमाणे जी बॅटिंग झाली ना दिव्याच्या संघाच्या माध्यमातून शेवटच्या षटकात 2 उपयुक्त चौकार ते फार महत्वाचे ठरले. रुपेश पुढे गोलंदाजी मार्कवर. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता या बेला सुरेशला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू होता. ओ हो काय क्षेत्ररक्षण केले बघा फॉलो थ्रू मध्ये. काय घडलंय मैदानावर, अजून बघा काय घडते मैदानावर. आल्या बघा किती धावा. इथून 4 धावा आल्या. 21 धाव नव्हती ते 4 आल्यात. दिवा संघ थोडासा आपण बोलले तर ना इथे मित्र म्हणे घाई केली. काही गरज नव्हती. विकेट ऑलरेडी मिळाला नसता. विनोद तेच सांगते की घाई नका करू, एक जाऊ दे, ऑलरेडी एक गेलेली आहे. आत्ता पाहायचं इथून चुका झाल्यात, चुकीला माफी नसते. रमेश देखील येतात बघा ना. एक जबरदस्त क्रिकेटर, लढवय्या क्रिकेटर, फायटर क्रिकेटर, झुंजार क्रिकेटर रुपेश. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. चेंडू लाईन पावी लागणारे. दिशा खराब तर दशा खराब. 14ची गरज आहे. मॅच मध्ये वापसी केली आहे बघा मोहिली 40+ संघाने. कारण जिथून चौकार आला काही गरज नव्हती. एकच धाव होती, ते 4 धावा आल्यात. कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकाफेकी बघायला मिळाली. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला सुरेशला आपण पाहू शकता. एंड बदलला आता. रुपेशनी पायचा फरक काय पडतोय. येणारे आपण त्या चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर 5 चेंडू 14. मॅच संपली नाहीये. एकात मोठा फटका वापसी करू शकतो मोहिली 40+ संघ. ओ उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल कोण पकडणार.
उमेश आले आहेत, प्रयत्न खूप चांगले केलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. आता उर्वरित समीकरण येणारे चेंडू बाकी 4. 12ची गरज आहे. ची गरज आहे म्हणजे 12 पाहिजे. दिनेश मॅच मध्ये वापसी करायचा प्रयत्न केलेत. जो पहिला चौकार गेला तिथे एकच होते. चुकीला माफी नसते ना क्रिकेटमध्ये. तुम्ही चुका कराल तर विपक्षी संघ फायदा घेईल. याच दरम्यान आमचे साथी समालोचक जगदीश पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. मॅच त्यांना देखील चांगली बघायला मिळते. रुपेश सुरेश फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. विनोद आले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथून 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडू 10. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू ठरवेल की या स्पर्धेत कुणाचं अस्तित्व टिकणार, कुणाचं अस्तित्व जाणार. रुपेशने एंड बदलला आणि चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेला सुरेश. हा चेंडू त्याला चांगल्या प्रकारे फेकायला लागणार. इथून महिला संघाला जर वापसी करायची असेल तर एकाच चौकार षटकार मारावाच लागणार आहे. ओ एज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आता समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू आणि धावा हव्यात. आपण पहिले तर इथून आता 9ची गरज आहे. मॅच होती कुठे, आली कुठे, ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात ना. तुम्ही जर चूक केली ना तर विपक्ष संघ त्याचा फायदा घेईल. हा चेंडू फार महत्वाचा आहे. रुपेश. ओ हा चेंडू पडल्याचा बाहेर निघालाय. पंच इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती घोषित करतायत. काही गोलंदाजी केली बघा ना. रुपेशचं कौतुक करेल. आधी राईट आर्म ओव्हर द विकेटने मारले, नंतर त्यांना माहिती की चेंडू जास्त बाहेर निघतोय, मग राऊंड द विकेटने आले आणि आता चांगली गोलंदाजी बघायला. 1 चेंडू 9ची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. ओ अजून एक चांगला चेंडू आणि इथून सामना जिंकलाय दिवा 40+ संघाने. वेलपेट दिवा 40+ संघ या स्पर्धेत भाग घेतला. धन्यवाद देतो मोहिनी 40+ संघाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आपण घोषित करू. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आपण बघितलं गोलंदाजी करताना एका षटकामध्ये काय गोलंदाजी केली. जबर